तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. छावा संघटनेच्या नानासाहेब जावळेंनी घेतली विखे पाटलांची भेट. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती. हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होत नसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार. पुण्यातील लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधातील रॅली पोलिसांनी अडवली. सासवडच्या बोबदेव घाटात रॅली पोलिसांनी अडवली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप या मोर्चात सहभागी. नागपुरात भारतीय मजदूर संघाच्या कामगार संघटनांचा मोर्चा. रेल्वे, ऑटो कर्मचारी, अंगणवाडी, सफाई कामगार, मिल मजुरांचा या मोर्चामध्ये सहभाग. नोकरी सुरक्षेची हमी, 5 दिवसांचा आठवडा करावा अशा विविध मागण्या. नागपुरात रिक्षा चालकांचं आंदोलन. एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. मध्य पूर्वेतील युद्धाचा ऑटो एलपीजी पुरवठ्यावर परिणाम. एलपीजी गॅस 55 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध करण्याची मागणी. रत्नागिरी सिलेंडरनंतर आता खत टंचाईचा धोका. खाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता खतांवर होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 28% मेट्रिक टनाची खतांची मागणी. केवळ 12,000 मेट्रिक टन खतासाठी मंजुरी. अवकाळी पावसामुळे धुळ्यात 14,000 हेक्टरवर नुकसान. जिल्ह्यातील तब्बल 25,000 शेतकरी बाधित. प्रामुख्याने मका आणि कांदा पिकाचं नुकसान झाल्याची जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांची माहिती. लातूर जिल्ह्यातल्या धानोरा येथे शेतकऱ्यांकडून कांद्याची लागवड. रोपे उगवलीच नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान. 15 दिवस कांदा उगवण्याची वाट पाहिली. अखेर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नाशिक रेड बियाणं कंपनी विरोधात तक्रार केली. चाळीसगाव तालुक्यातील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट. मजूर वर्गाकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप. गोंधळामुळे कांद्याचे लिलाव अनेकदा बंद. शेतकरी तसंच मार्केट प्रशासनाने लावलेले आरोप मजूर वर्गाने मात्र फेटाळले. चाळीसगावात ज्वारी मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. ज्वारीला प्रति क्विंटल 3,700 आणि मक्याला 2,400 प्रति क्विंटल दर जाहीर. चांगला दर जाहीर झाल्याने सर्व माल खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यातल्या धानोरा इथे शेतकऱ्यांकडून कांद्याची लागवड. रोपं उगवलीच नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान. 15 दिवस कांदा उगवण्याची वाट पाहिली. अखेर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नाशिक रेड बियाणं कंपनी विरोधात तक्रार केली. बीडमध्ये भाजीपाल्याचे भाव घसरल्याने आता शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला गुरांना चरण्याची वेळ. मेथीच्या एका भेळाला फक्त 1 ते 2 रुपये किंमत मिळत असल्याने शेतकरी चिंतेत. अमरावतीत ऐन लग्नसराईच्या काळात फुलांचे दर घसरले. गुलाबाचे दर 150 रुपयांवरून 50 रुपये किलोवर, तर झेंडूचे दरही 80 वरून 20 रुपये किलोवर. आर्टिफिशियल फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या विक्रीत घट. नैसर्गिक फुलांचे भाव उतरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वनवारमध्ये कलिंगडाला कवडी मोलभाव. लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांवर हताश होऊन कलिंगड गुरांना खाऊ घालण्याची किंवा शेतात जनावरांना सोडण्याची वेळ. सध्या बाजारात कलिंगडाला 3 ते 4 रुपयांचा दर. शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर कापसाच्या दरात वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुईचे दर वाढून पॉलिस्टर महाग झाल्याने कापसाला मागणी. कापसाच्या दरात प्रति क्विंटल 800 ते 900 रुपयांची वाढ. मात्र शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा नाही. बारदान उपलब्ध नसल्याने परभणीच्या अनेक नाफेड खरेदी केंद्रावर 25 दिवसापासून हरभरा खरेदी बंद. हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत. लातूर जिल्ह्यातल्या 107 हमीभाव केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू. हमीभाव केंद्रांना 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. आडत बाजारापेक्षा हमीभाव केंद्रावर जास्त भाव असल्याने शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्राकडे ओढा. मात्र हरभरा शिल्लक नसल्याने आवक थंडावली. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे आजपासून पंचनामे होणार. जिल्ह्यात आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान. जिल्ह्यात 33% पिकांचं नुकसान झाल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 894 शेतकरी बाधित. उन्हाळी आणि रब्बी पिकांना मोठा फटका. विभागीय आयुक्तांकडे प्राथमिक अहवाल सादर. राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची घोषणा. उद्यापासून या अभियानाची सुरुवात होणार. अतुल सावेंची घोषणा. गावापासून ते राज्यस्तरापर्यंत आता आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर. नांदेडमध्ये विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडसकरांच्या रिकाम्या खुर्चीला सदाभाऊ खोत यांनी घातला हार. कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचा खोत यांचा आरोप. तर गैरहजर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी. अमेरिका इस्रायलमध्ये युद्धविराम घोषित होता. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 4,000ची तर चांदीच्या दरात 11,000 रुपयांची वाढ. सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ होण्याची सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे.
येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई, 13 गावं आणि 6 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. 13 टँकरच्या 22 फेऱ्यांद्वारे गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे भर उन्हात नागरिकांची विहिरीवर गर्दी. वाशिममध्ये पाणी टंचाईची समस्या, उन्हाच्या तीव्रतेमुळे जलस्रोतातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट. एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ 29% जलसाठा शिल्लक. शहरात सध्या 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा. जालन्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट. 20 ते 22 गावांचा पाणी पुरवठा अवलंबून असणाऱ्या अप्पर दुधना प्रकल्पातील पाणीसाठा 52%वर. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणवाडीतील पाण्याची टंचाई. हिरकणवाडीत नागरिकांना पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ. आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्याने रायगडच्या पायथ्याशी गावकऱ्यांची तहान कायम. पुण्याच्या भीमाशंकर परिसरातील नदीपात्रात जलपर्णींचं थैमान. नदीला गटाराचं स्वरूप आल्याने दुर्गंधी, डासांचाही प्रादुर्भाव वाढला. प्रशासनाने तातडीने स्वच्छता करण्याची ग्रामस्थांची मागणी. नवेगाव बांध येथे जलातून नौका विहाराचा शुभारंभ. पर्यटनाला चालना आता मिळणार. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते नवेगाव बांध येथे बोटिंगची सुरुवात. खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः नौका विहाराचा आनंद घेतलाय. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कॉस्मॉस बँकेची दमदार कामगिरी. बँकेचा व्यवसाय 44,000 कोटींच्या पुढे गेल्याची अध्यक्ष अॅडव्होकेट प्रल्हाद कोकरे यांची माहिती. ठेवी 26,122 कोटी तर कर्ज वितरण 17,878 कोटींवर पोहोचलं. व्यवसायात 14% वाढ. गुजरातमध्ये 10 नवीन शाखा सुरू. सांगलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई. जिल्हा पुरवठा विभाग आणि गॅस एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांची भली मोठी रांग. 2 दिवसात पुरवठा सुरळीत नाही झाला तर जिल्हाधिकारी कार्यालयावर गॅस टाकीसह मोर्चा काढणार, नागरिकांचा इशारा. धाराशिव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गॅस तुटवड्याने नागरिक हैराण. भूममध्ये 2 दिवस गॅस मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी. बुकिंग तसंच घरपोच सेवा बंद. सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीमध्ये नागरिकांची गर्दी. धुळे जिल्ह्यात रॉकेल वितरणासंबंधी नवीन नियमावली. प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 3 लिटर रॉकेल मिळणार. जिल्ह्यातील 6 टँकर मंजूर तर 72,000 लिटर साठा देखील मंजूर. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळेकरांना काही प्रमाणात दिलासा. अमरावती जिल्ह्यात 3,65,000 लिटर रॉकेलची मागणी. मात्र जिल्ह्यात फक्त 1,08,000 लिटरचा पुरवठा होणार. दरम्यान अमरावतीला अद्याप रॉकेलचा पुरवठा प्राप्त न झाल्याने रॉकेल वाटप बंद. आखाती देशातील युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरात वाढ. पैसे देऊनही माल मिळत नसल्याने करमाळ्यातील विक्रेत्यांची माहिती. इंडक्शन शेगडीच्या दरात 80 ते 90% वाढ. लाईट फिटिंगसाठी लागणारे साहित्याचे देखील दर वाढलेत. हिंगोलीत इयत्ता 3री ते 6वीचे संकलित मूल्यमापन चाचणीचे अंदाजे 12,000 पेपर जळून खाक. औंढा नागनाथ पंचायत समितीतील शिक्षण विभागातील घटना. मराठी, इंग्रजी, गणित विषयाचे पेपर जळाले. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशावर. अवकाळी पावसामुळे काही दिवस उष्णतेपासून दिलासा. मात्र आता पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली. नागपुरात उन्हाच्या तडाख्यामुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची भीती. उन्हापासून ट्रान्सफॉर्मरचा बचाव करण्यासाठी नागपुरातील सबस्टेशनवर महावितरणकडून कूलर्स लावायला सुरुवात. बीडमध्ये जागतिक बंजारा दिनानिमित्त राष्ट्रीय बंजारा महासंघ संघटनेची स्थापना. एसटी आरक्षणासाठी आरपारची लढाई होणार असून तीव्र आंदोलन करणार. बंजारा महासंघ संघटनेचा इशारा. मुक्ताईनगरमधील 413 घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी. राज्य सरकारकडून 365 कोटींचा निधी मंजूर. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचं चित्र. ग्रामीण भागातून कामाचं गाऱ्हाणं घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय. अधिकारी कर्मचारी ऑफिसच्या वेळा पाळत नसल्याचा नागरिकांचा आरोप. परळीत नेटवर्क प्रॉब्लेममुळे एसबीआयची मुख्य शाखा बंद. खातेदारांची कामं खोळंबली. बँक किती वेळ बंद राहणार याबाबत कुठलीही माहिती नसल्याने खातेदारांची गर्दी. एसटीच्या हंगामी 10% भाववाढीच्या निर्णयावर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया. एसटीच्या भाड्यातील दरवाढ अमान्य असल्याचा सामान्य नागरिकांच्या भावना. कोल्हापूर शहरातील रांगडाबाज असलेल्या शिवाजी पेठेत म्हाई साजरी करण्याची परंपरा. या दिवशी शिवाजी पेठेत नागरिकांना कमी दरात मटण उपलब्ध करून दिलं जातं. आश्रित संत वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्ताहात 51,000 लाडूंचा महाप्रसाद. सप्ताहानिमित्त या प्रसादाची म्हसोबाची वाडीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
अमरावती पोलिसांनी जप्त केलेल्या 3 कोटींच्या ड्रग्जचं प्रकरण. शहर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस राजस्थानमध्ये बनले रेती मजूर. 50 किलोच्या ड्रग्जची पोलिसांनी केली डमी डील. ड्रग्ज सूत्रधारास अखेर अटक. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठची झाडं मोठ्या प्रमाणात तोडली. विनापरवानगी मसला पेन, किनखेड आणि लिंगा कोतवाल परिसरात विनापरवानगी झाडं तोडली जात असताना वन विभाग आणि महसूल विभागाचं दुर्लक्ष. करमाळा तालुक्यातील पुनवर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विनापरवानगी उभारल्याचं प्रकरण. बाळराजे आवारे पाटील यांच्यासह 10 जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोलीच्या जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात अपघात. वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना. स्लाईडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर निकामी. यवतमाळमध्ये फास्ट फूडमुळे 4 लाखांहून अधिक नागरिकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा विळखा. यात 700 शाळकरी मुलांचाही समावेश. आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात वैद्यकीय उपचार न घेता गावठी उपचारानं 2 चिमुकले दगावल्याचं प्रकरण. आरोग्य विभागाकडून सर्व पुजारी आणि वैद्यांना आयुर्वेदिक उपचार करण्यास मनाई. नामवंत पुजाऱ्यांना घेऊन पुजाऱ्यांकडून जनजागृती. नाशिकच्या चांदवडमध्ये घरफोडी. लग्नासाठी ठेवलेले 27 ते 30 लाख किमतीचे 20 तोळे सोनं चोरीला गेले. घराचे कुलूप तोडून चोरट्यांकडून ऐवज लंपास. वाशिमच्या मालेगावमध्ये सराफा व्यावसायिकाची फसवणूक. सोन्याची जुनी नाणी स्वस्त दरात विकायची म्हणत 30 लाखांचा गंडा. मालेगाव पोलिसात 3घांवर गुन्हा दाखल. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.